एवढी लुटमार आणि इकडे गाड्या आहे ना, इकडे गाड्या येऊनच देऊ नका. इकडे गाड्या इकडे गाड्या आणि बोलताना मी पत्र पण देतो. बोलताना इकडे गाडी चालू नका. पार्किंगची व्यवस्था नाही साहेब. इकडे काय पण इकडे एक काम करा ना, पार्किंगचे बोर्ड लावा आणि इकडे माणूस ठेवा ना. पहिले तरी 500 घ्यायचे, 1000 रुपये घेतात. 1000 रुपये इकडे काय संबंध मंदिर परिसरामध्ये भाविक येतात आणि इकडे गाडी आणू नका. सांगायला सांगितलं इकडे गाडी आणू नका. राहुल काय करतो माहिती आहे का, फक्त आहे ना, फक्त एवढी जागा ती गाड्या सर्व आहे ना. इकडे आणू पट्टा बी नाही काहीच नाही. इथे जे बोर्ड लावले प्रत्येक वेळेला फक्त एकच कारवाई नगरपालिकेने काय सांगितलं तो उचला म्हणून. ते जिथं बोर्ड लावले नगरपालिकेला पार्किंगचे बोर्ड मी सांगतो त्यांना लावायला. त्यांची काळजी ते घेतली. तुम्ही हे लोक तुमची एजन्सी आहे, यांना लुटायला ठेवली गाडी. ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे का नाही गाडी, का तुम्ही तुमची गाडी आहे? हा, मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना जास्तीत जास्त उचलायला त्यांना फायदा आहे ना. लोकांना इथं भाविकांच्या सुद्धा गाड्या उचली तर मग एवढी लुटमार. हे कुठं बाहेर इकडे गाड्या आहे ना, इकडे गाड्या येऊनच देऊ नका. इकडे गाड्या इकडे गाडी आणूच नका. त्या त्या भागात गाडी आहे ना, त्यांना बोलताना मी पत्र पण देतो. बोलताना इकडे गाडी चालू नका. पार्किंगची व्यवस्था नाही साहेब. लोकांना पार्किंगच नाही. नो पार्किंग दाखवली. पार्किंग कुठे या भागात? फक्त नो पार्किंगच्या गाड्या उचलाय. मी आता दुसऱ्या कामानिमित्त आलो. मी पाहतोय आली लगेच गाडी उचलली. तिथं दिलं का वॉर्निंग दिली का तुम्ही? वाजला का स्पीकर तुमचा? कधी मी गाडीच्या पाठीमागे चाललोय मुद्दाम. मी आता तुमच्या गाडीमागे पायी आलेलो आहे. मी काय सांगतो, तुमचीच यंत्रणा आहे इथं. ऐकून घ्या, माझं बॉडीगार्ड हा पोलीस यंत्रणेतलाच आहे. पुढं गाडीचा स्पीकर वाजला का 2 वेळा तुम्ही कळवायचं असतं गाडीला. आता आवाज दिला की गाडी अजिबात दिला नाही. गाडी आली डायरेक्ट लावलोय. उचलल्यावर कुठं आवाज पण मी काय म्हणतो, मी इथंच उभा आहे. गाडी आली डायरेक्ट हुक लावले. एखादी गोष्ट असं ना की तुम्ही लोक भाविक आहे तिथं त्या महाद्वाराच्या परिसरामध्ये आहे ना, हे करा. बाकी ठिकाणी पण बंद केलं पाहिजे. तुम्ही सांगा, आमदारांनी सूचना दिल्या सांगा.